यानंतर एक पत्र आलंय शेखर सरांसाठी आणि हे पत्र अनामिक आहे, त्याच्यावरती नाव नाहीये कोणाचं. प्रति माननीय श्री शेखर सिंगजी साहेब, आयुक्त तथा प्रशासक पिंपरी चिंचवड महापालिका. पत्रास कारण की तुमच्या बदलीची बातमी नुकतीच वृत्तपत्रात वाचली. तुम्ही शहराचा कारभार स्वीकारला आणि पाहता पाहता 3 वर्ष कशी निघून गेली ते कळलंच नाही. मनात एक हळवेपणाचे भाव उमटले, म्हणून हे पत्र लिहिण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही पीसीएमसी मध्ये रुजू झाला तेव्हा तुमच्या सातारा जिल्हाधिकारी पदावर असताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरीविषयी थोडंसं वाचलं होतं. विशेषतः कोविड महामारीच्या काळात दाखवलेली धडाडी आणि मानवतेची जाणीव हीच आपली पहिली ओळख ठरली. म्हणूनच तुम्ही आमच्या शहरात येताच आम्ही अपेक्षा केली की इथेही तुम्ही काहीतरी मोठं आणि वेगळं कराल, आणि तुम्ही सुद्धा ती अपेक्षा अक्षरशः सार्थ ठरवलीत. साहेब, तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर विकास कामं आणि धोरणात्मक निर्णयांचा अक्षरशः धडाकाच लावलात. अनेक सनदी अधिकाऱ्यांमध्ये पदाचा एक अहंकार दिसतो, पण तुमच्या केबिन पर्यंत एक सामान्य नागरिकही पोहोचू शकतो हे आम्हाला विशेष वाटलं. सहकाऱ्यांशी आपुलकीनं वागणारे, पण गरज भासल्यास कठोर निर्णय घेणारे तुम्ही आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. सकाळी 9 पासून संध्याकाळपर्यंत कार्यमग्न असणारा अधिकारी आम्हाला लाभला, हे आम्हा पिंपरी चिंचवडकरांचं भाग्यच. 2017 मध्ये तत्कालीन आयुक्त श्री श्रावण हर्डीकर साहेबांनी सुरू केलेल्या प्रकल्पांना 2020-21 मध्ये राजकीय आणि प्रशासकीय कारणांमुळे अडथळे आले खरे, पण हर्डीकर साहेबांनी सुरू केलेल्या प्रकल्पांना योग्य प्राधान्य देत तुम्ही ते यशस्वीपणे पूर्ण केले. त्यामुळे शहराचा फायदा झाला. निसर्ग पर्यावरणाबाबतची तुमची संवेदनशीलता आम्ही अनुभवली. बायोडायव्हर्सिटी पार्क, इंद्रायणी आणि पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प यासाठी घेतलेले निर्णय भविष्यातल्या पिढ्यांसाठी मोलाचे ठरणार आहेत. महापालिकेचं नवीन प्रशासकीय भवन, संविधान भवन, मोशीतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, समाविष्ट गावातले डीपी रस्ते, ही सर्व कामं केवळ योजनांच्या कागदावर राहिली नाहीत, तर तुम्ही त्यांची ठोस पायाभरणी केली. स्मार्ट सिटी प्रकल्प, कर संकलनासाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण मोहिमा, जल्लोष शिक्षणाचा यासारख्या उपक्रमांनी आमच्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या आयुष्याला दिशा दिली. साहेब, आमच्या कासारवाडीत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळेत शिकणारी सामान्य कुटुंबातली एक मुलगी आज जर्मनीत शिकण्यासाठी सज्ज झाली आहे. हे तुमचं योगदान आम्ही कसं विसरावं? सरसकट शास्तीकर माफ करून आमच्या मानगुटीवरचं भूत तुम्हीच तर उतरवलं. आंध्रा आणि भामा आसखेड पाणी पुरवठा योजना मार्गी लावून आमची तहान सुद्धा भागवली. IIM, CEOP यासारख्या शैक्षणिक शाखा सुरू करण्याचा तुमचा मानस आमच्या मुलांसाठी भविष्यातील व्यासपीठ ठरेल. साहेब, समाविष्ट गावातली पायाभूत सोयीसुविधा तुम्ही सक्षम केल्या नसत्या तर आज या भागाचा कायापालट झालाच नसता. सोसायटी धारकांचे प्रश्नही तुम्हीच समजून घेतले आणि सुसंवाद ठेवलात. साहेब, एक खंत मात्र राहून जाते. काही निर्णयांवरून तुमच्यावर टीका झाली, पण खरं सांगायचं तर तुमचं प्रामाणिक काम, शहरासाठी असलेली आत्मीयता ही काहींना दिसलीच नाही. तुम्ही निर्णय घेताना कधीच कुणाचीच भेडभाड ठेवली नाही. त्यासाठी तुम्हाला आम्ही 100 पैकी 100 गुण देतो. राजकीय हेतून झालेल्या टीकांना तुमचं दुर्लक्ष हेच उत्तर होतं, कारण तुम्ही घेतलेले निर्णय नेहमीच सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून घेतले गेले. म्हणूनच आम्ही तुम्हाला आपुलकीनं म्हणतो, सिंग इज किंग. तुमच्या कामगिरीची दखल घेत राज्य शासनानं नाशिक कुंभमेळ्याच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुम्हाला दिली. हा सोहळा सुद्धा तुमच्या नेतृत्वाखाली अविस्मरणीय होईल याची खात्री आहे. पिंपरी चिंचवडच्या वाटचालीत अनेक आयुक्त आले आणि भविष्यात येतील जातील, पण तुमचं योगदान आमच्या सदैव स्मरणात राहील. पिंपरी चिंचवडला शाश्वत विकासाची दिशा दाखवणारा एक असा अधिकारी आम्हाला पुन्हा लाभावा ही अपेक्षा कायम राहील. गेल्या 3 वर्षात आमच्यापैकीच एक बनून राहिला आणि जाताना
पिंपरी चिंचवडकरांना भरपूर प्रेम दिलं. हे सांगताना तुमचा कंठ दाटून आला. तो क्षण पाहिला आणि मन गहिवरून आलं. बस आता शब्द सुचत नाहीत साहेब. साहेब, निरोप घेतो. शहराच्या हितासाठी दिलेल्या तुमच्या या मोलाच्या योगदानाबद्दल तुमच्या प्रती मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा साहेब. आपला हितचिंतक एक पिंपरी चिंचवडकर.